तर आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेत मोठे संघटनात्मक बदल झालेत। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंवरती सोपवली आहे, तर मुंबईत 3 शहर उपाध्यक्षांचीही निवड करण्यात येणार आहे। अमित ठाकरेंवरती मात्र मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजेच शाखाध्यक्षांची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। दुसरीकडे केंद्रीय समितीची जबाबदारी नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आलेली आहे। पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे। आत्ता पहिल्यांदा मुंबईने ठाणा केलंय, फक्त ठाणा, म्हणजे पालघर पण नाही। तर त्याच्यामुळे ही आत्ता फक्त मुंबई आणि ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल। तर या बदलामुळे आता मनसेचं इंजिन किती वेगवान पद्धतीने धावणार आहे हे तर आगामी निवडणुकीतच कळणार आहे। पाहावं लागेल की नेमकं कसं या बदलांमुळे काय परिणाम होतोय। तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय। बातमी आहे संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो टोला लगावलाय त्या संदर्भात। तर तैमूर नावावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय। तैमूर लंगने हिंदूंची हत्या केली आणि पंतप्रधान मोदींना तैमूरचं कौतुक वाटतं असा घणाघातच राऊतांनी केलाय। ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली, तो तैमूरलंग त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात। जेव्हा हे भेटायला गेले होते, कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं? तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती। मग तैमूर तुम्हाला चालतोय। तर या बातम्यांनंतर आपण वळतोय न्यूज पॉइंट 20 कडे। इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपनं बॅनरबाजी केलेली आहे। कर्तव्यनिष्ठ विकास पुरुष देवाभाऊ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला असल्यास त्यात तथ्य असेल असं गिरीश महाजन म्हणाले। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता। मनसेची आज मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ही बैठक रवींद्र नाट्य मंदिरात पार पडली। या बैठकीत सर्व पदाधिकारी उपस्थित होते। पक्षाच्या संघटनात्मक बदलांवरती यात चर्चा झाली आणि अनेक संघटनात्मक बदलही करण्यात आले। माजी मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। विधानसभा निवडणुकीत मला पाडण्यासाठीच जालन्यातले सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसले, पण जनतेनं मलाच निवडून दिलं असं भुजबळ म्हणाले। तर मंत्रिमंडळात जाण्यासाठी मेळावे घेत नाही असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं। राणेंच्या आरोपांवरती आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे। मी कचऱ्यावरती लक्ष देत नाही, माझ्यावरती घाण आरोप करायचा, त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले। दिशा सालियनच्या पालकांवरती त्यावेळी मोठ्या प्रमाणात दबाव होता। त्यांना पोलीस, आरोग्य यंत्रणा कुणीच मदत करत नव्हतं। रुग्णवाहिका ही त्यावेळी बदलली गेली होती। प्रकरण दडपण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या असा दावाही नारायण राणेंनी केलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणात आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती असाच दावा राणेंनी केलाय। या प्रकरणात करता करविता हा सचिन वाझे असल्याचाही आरोप राणेंनी केलाय। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेची तारीख आता ठरली आहे। 2 एप्रिलला आता सुनावणी होणार आहे। शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली आहे। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक आहे। सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत हा ब्लॉक असेल। कोस्टल रोडची देखभाल खर्चिक आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेवरती वार्षिक 200 कोटींचा बोजा पडतोय। विजेची देयकच 10 कोटींची आहेत। कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जबाबदारी टप्प्याटप्प्यानं मुंबई महापालिकेवरती येणार आहे।
मध्य रेल्वेनं यंदा 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची अतिरिक्त गर्दीत लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलाय आणि यामध्ये सीएसएमटी नागपूर, सीएसएमटी करमाळी आणि एलटीटी करमाळी या प्रमुख मार्गांवरती गाड्यांचा समावेश आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोच्या कामांना वेग आलाय. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रोचे 2 मार्ग तयार करण्यात केले जाणार आहेत आणि यातील एका मार्गावरती 22 स्थानकं असणार आहेत, तर दुसऱ्या मार्गावरती 6 स्थानकांची उभारणी केली जाईल. तामिळनाडूत रामेश्वरम पुलाचं काम पूर्ण झालंय आणि या पुलावरून आता रेल्वे धावणार आहे. रेल्वेतून प्रवास करताना पर्यटकांना सुंदर नजारा दिसणार आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडे याला झारखंडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. राजीव पांडेवरती उन्ननाथन अरुणाचलमच्या मार्फत 15 कोटी घेतल्याचा आरोप आहे. पुणे शहरात पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. पुण्याच्या मध्यवर्ती भागात 60 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय, तर गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला सुद्धा अटक करण्यात आली आहे. हा आरोपी कर्नाटकमधून गांजा आणून पुण्यात विक्री करत होता. आयपीएल सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात आरसीबीनं गतविजेता कोलकात्यावरती विजय मिळवलाय. केकेआर आणि आरसीबीला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीनं हे आव्हान अगदी 16.2 ओव्हरमध्ये 7 गडी राखून पूर्ण केलंय. आरसीबीच्या विजयात विराट कोहलीनं प्रमुख भूमिका बजावली आहे. विराटनं नाबाद 59 धावा केल्या, तर फिलिप सॉल्टनं 56 धावांचं योगदान दिलं. जागतिक वन दिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वन विभागातर्फे रन फॉर फॉरेस्ट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 600हून अधिक जणांनी सहभाग घेतला होता आणि विजेत्यांना डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. दरम्यान स्पर्धकांना 1000 आंब्यांची झाडंही देण्यात आली आहेत. जंगल सफारीत जिप्सीत बसून जंगलात फेरफटका मारला जातो, पण आता लवकरच बोटमध्ये बसून जंगलाची मधोमध वाहणाऱ्या नदीतून हा प्रवास करणं, सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिल्याच बोट जंगल सफारीला पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरुवात होणार आहे. ट्विटरवरील निळ्या रंगाची चिमणीला नवा मालक मिळालाय. निळ्या रंगाच्या चिमणीचा लिलाव झालाय. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात आयकॉनिक लोगोचा लिलाव करण्यात आला. निळ्या रंगाच्या चिमणीचा $34,375 मध्ये लिलाव झालाय. उल्हासनगरमध्ये एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टचचे धडे दिले आणि यातून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत विचित्र चाळे करत असल्याचं उमगलं. तिने याबाबत शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यानंतर पोलिसांनी त्याला बेड्याही ठोकल्या. यानंतर बातमी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका परखड वक्तव्यासंदर्भात. राज्यातील जनता नाही तर राजकीय पुढारी हे जातीयवादी असल्याचं परखड मतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मांडलंय आणि याच विधानावरून संजय राऊतांनी भाजपवरती जातीयवादाचा आरोप केलाय. माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेन आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात. हे पुढारी निर्माण करतात जात. जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे. ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात. नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे. जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडलेली. अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही, पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली. आणि यानंतर बातमी आहे हवामानासंदर्भात. राज्यातील उष्माघाताची लाट आता ओसरली आहे आणि त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्याही खाली आलाय. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि वर्ध्यामध्ये 37 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुद्धा तापमानात अंशतः घट पाहायला मिळते.
आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून. मुंबईत दिवसा चटका आणि बातमी आहे बंगळुरूमधून. बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. पावसामुळे शहराची गतीही थांबली आहे. वाहतूक कोंडीमुळे लोकांच्या समस्या वाढल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये. कर्नाटकातील बंगळुरूला येणारी सुमारे 10 विमानं चेन्नईला वळवण्यात आली आहेत. पंढरपुरात ऊस तोडणीसाठी मजूर टोळ्या पुरवण्यासाठी मुकादमांनी वाहतूक ठेकेदारांकडून लाखो रुपये घेतलेत. आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमांवरती कारवाई करावी या मागणीसाठी वाहतूक ठेकेदारांनी आंदोलनही सुरू केलं. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. पुण्यात अवघ्या 3 महिन्यांत वणव्याच्या तब्बल 323 घटना घडल्या. पुणे शहराच्या उपनगरामधील डोंगर रांगांत वणवे पेटलेत. वाढत्या उन्हामुळे जंगल पेटत असताना वन विभाग कधी कारवाई करणार यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाटण तालुक्यात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. कराड नगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. यवतमाळच्या सोनुर्ली फाटा इथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. सोनुर्ली फाट्यावरती नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 1 जण जागीच ठार झालाय तर 6 सहकारी जखमी झाले. शहादा शहरात पपईनं भरलेला ट्रक वीज वितरण कंपनीजवळ असलेल्या खड्ड्यात पडलाय. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. डांबरखेडा भागातून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्याची आता मागणी नागरिकांनी केली आहे. सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती भीषण अपघात झाला. यावेळी कारचं अचानक टायर फुटलं आणि ती समोरच्या टेम्पोला जाऊन धडकली. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावरती धार्मिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकावरती लोणावळ्यात गुन्हा दाखल झालाय. 2 समाजात तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्यानं पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आहे. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्याची माहितीच पोलिसांनी द्या असं आवाहन आता पोलिसांनी केलंय. अकोल्यातील एका सायकल दुकानात घबाड सापडलाय. गोरक्षण रोडवरील एका सायकल विक्रीच्या दुकानातून तब्बल 1.25 कोटी पोलिसांनी जप्त केले. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना आहे तर अधिक तपास करण्यासाठी सायकल दुकानदार दीपक घुगेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नागपूरमधील व्यक्तीला 21,34,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेत जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून व्यक्तीची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणी 4 व्यक्तींच्या विरुद्ध यवतमाळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अकोल्यात बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटोचा बाजारभाव घसरलाय. टोमॅटोला केवळ 2.5 रुपये किलो दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. अकोल्यातील तेल्हाराच्या दानापुरातील संजय येऊळ या शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालंय. यवतमाळमध्ये गाळयुक्त शिवार योजनेच्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन झालंय. मृद आणि जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त शिवार आणि नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या महत्वाकांक्षी योजनेसाठी हे पोर्टल सुरू केलं. आणि आता एक महत्वाची बातमी आहे. UPI आता बंद होणार आहे. हो, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. कारण सोशल मीडियावरून एक दावा करण्यात आलेला आहे. यामध्ये म्हटलंय की UPI येत्या 1 एप्रिलपासून बंद होणार आहे. पण हे खरंच शक्य आहे का? UPI खरंच बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि मग आम्हाला काय कळलंय ते तुम्हीही पहा. UPI सेवा बंद होणार. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांचे आता वांदे.
व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डिजिटल पेमेंट हा व्यवहाराचा मोठा पर्याय आहे. हल्ली लोक चॉकलेट घेण्यापासून ते किराणा माल भरण्यापर्यंत, प्रवासाचं तिकीट ते पैसे ट्रान्सफर अशा छोट्या मोठ्या व्यवहारात UPI पेमेंटचा पर्याय स्वीकारतात. त्यामुळे आता सोशल मीडियावर UPI बंद होणार असा दावा केल्यानं अनेकांना टेन्शन आलंय. कारण UPI पेमेंटमुळे खिशात पैसे नसले तरी मोबाईलनं काम होतं. आणि आता हे UPI पेमेंट बंद का होणार आहे असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 1 एप्रिल 2025 पासून सर्व बँका UPI बंद करणार आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवली. त्यावेळी अशी कोणतीही सूचना आढळली नाही. मात्र एप्रिलपासून सर्व बँकांना NPCIला महिन्याला रिपोर्ट द्यावा लागेल. यामध्ये UPI ID, ॲक्टिव्ह युजर्स, महिन्याला केलेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI सेवा बंद होणार नाही. NPCI कडून UPI व्यवहारांबाबत नवीन नियम जारी करण्यात आले. बँकांना नियमितपणे बंद केलेले मोबाईल नंबर हटवावे लागतील. UPI संदर्भात 1 एप्रिल पासून नवीन नियम लागू होतील. त्यामुळे आमच्या पडताळणीत 1 एप्रिल पासून UPI सेवा बंद केली जाईल हा दावा असत्य ठरलाय. UPI बंद करण्याबाबत NPCI कडून अशी कोणतीही माहिती आलेली नाही. कोणाचीही फसवणूक होऊ नये, व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.